नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीडी कामगार परिसरात काल रात्री 10:15च्या सुमारास एका युवकाची धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सविस्तर माहिती अशी की विशांत भोये हा आपल्या कुटुंबासमवेत बीडी कामगार नगर येथे वास्तव्यास असून 2 दिवसांपूर्वी लहान मुलांमध्ये किरकोळ वाद झाला होता। काल रात्री विशांत आपल्या मित्रांसोबत श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ उभा असताना अचानक त्या ठिकाणी काही महिलांनी येऊन विशांत यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकून 6 ते 7 जणांच्या टोळक्याने येऊन विशांतवर प्राणघातक हल्ला केला। यातील एक संशयिताने विशांतच्या छातीवर वार केल्याने विशांत हा रक्ताच्या थारोळात पडला। तात्काळ मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या घटनेने परिसरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून मयत विशांत याच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयाबाहेर प्रथम मारेकऱ्यांना जेरबंद करा, तोपर्यंत मृत्यू ताब्यात घेणार नाही अशी मागणी केली आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुढील तपास पोलीस करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक।